समोरून बोलणाऱ्या माणसाचा चेहरा दिसायची सोय असती ना लँडलाईनवर, तर तुझं तोंड बघून फोन उचललाच नसता मी. माझा बाई तुझ्यावर अजिबात राग नाही, म्हणूनच तर आनंदाची बातमी सांगायला मी तुला फोन केलाय. आनंदाची बातमी? तुझ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आमच्यासाठी धक्कादायकच असणार ती. हेरंबांना म्हणाव, ज्या मुलीचं नाव छाती ठोकून ठोकून तुम्ही आपट्यांच्या माथ्यावर मारलं, ती मुलगी गेली पळून. काय म्हणजे इतकी वर्ष जी गोष्ट आपण तिच्यापासून लपवत आलो ती अशी उघड करण्यासाठी म्हणून? बरं सांगायचंच होतं तर तिला विश्वासात घेऊन नसतं सांगता आलं तुला. अगं तू कशी विसरलीस की आपण कोणाला तरी शब्द दिलाय? इतकी वर्ष जे वचन आपण निष्ठेने पाळलं ना त्याची तू ही किंमत केलीस. मी तुम्हाला खरं सांगते, मी जे काही केलं ते आपल्या घरासाठी केलं, सुरूसाठी केलं. गुरुजी काय आहे, मुलीच्या वडिलांना काही निकडीचं काम निघाल्यामुळे परप्रांती जावं लागलंय. त्यामुळे साखरपुड्याचा ठरलेला कार्यक्रम तुर्तास पुढे ढकलावा लागणार आहे असं दिसतंय. हा तिच्या इतकंच ना. मी काय म्हणतो, आपण आपली शोधाशोध तर करूच या, पण आपण पोलिसांना इन्फॉर्म करूयात का? नाही, पोलीस कंप्लेंट नको बाबा. म्हणजे माझ्या डोक्यात तो मुद्दा येऊन गेला होता, पण सर्कमस्टन्सेस बघता मी म्हणलं की आता पोलीस कंप्लेंट नको करायला आपण. सर्कमस्टन्सेस म्हणजे बघ ना कसं असतं की काय असतं ना की पोलीस दारात येऊन उभे राहिले की उगाच चर्चा सुरू होते ना. म्हणजे लोक कसं एकाचं दोन, दोनाचे चार, अगदी पराचा कावळा करतात. म्हणजे बरं त्यात ती तरुण मुलगी, म्हणजे तिचं वागणंच तसं होतं. बापरे. हो पण असं काही नव्हतंच ना. नव्हतंच ना, पण म्हणजे घे ना, घे पाणी घे. मी काय म्हणते, म्हणजे आता मुलगी आली तरी लगेच साखरपुडा नको करायला. म्हणजे काय, सगळ्या गोष्टी नीट स्पष्ट करून घ्यायला हव्यात ना. होय उर्मिला, मला तुझ्या बोलण्यात तथ्य वाटतं. आपण तसंच करूया, सगळ्यांना सांगूया साखरपुडा पुढे ढकललाय म्हणून. अमृता का गेली याचं खरं कारण सुरूला माहिती नाही, अजून तरी काहीच माहिती नाही. छान, हे सत्य तिच्यापासून लपून ठेवायचं. तिला यातला अजिबात काही कळू द्यायचं नाही. अमृता बेपत्ता होण्याचा चटका आपट्यानं कसा द्यायचा ते मी पाहतो. बाळा कुठे होतास रे दिवसभर? हा, सापडली का अमृता? नाही, सगळं शहर पालथं घातलं, पण तिचा काही पत्ता नाही लागला. पण आधी पोलिसात जाऊन कंप्लेंट का नाही दिली? तसा पण विचार केला होता, पण जयंत काकांचं वेगळं म्हणणं पडलं. ते काय म्हणाले? ते म्हणाले की मुलीचं लग्न ठरलंय, साखरपुडा आहे, पोलिसांकडे तक्रार केली तर उगाच बभरा होईल. असं शांत राहून गुपचूपपणे कसा काय शोध घेणार? पोलीस करतायत ना तपास. नाही, पोलीस कंप्लेंट नाही केलेली. काय सांगतोस? कोटकरांची मुलगी चांगलीच असेल. अरे पण आवडलं असेल तिला, कोणीतरी पडली असेल प्रेमात, पण घरच्यांना पटणार नाही म्हटल्यावर गप्पा असेल रे इतके दिवस. आता निकरावर आल्यावर त्याच्यासोबत पळून गेली असेल. अरे हा पण एक चांगुलपणाच नाही का? हे बघा, अमृता असली नाहीये. अरे पण आलंच की नाही पत्र? आलं की नाही? आलं. मला जरा शांतपणे विचार करू देशील का? कर ना बाबा, खरंच विचार कर, अगदी शांतपणे विचार कर. हॅलो, डॉक्टर सलील देशमुख आहेत का? बोलतोय. हाय, मी सत्यजित आपटे. अमृता आहे का तिथे? कोण अमृता? अहो, अमृता कोटकर, ती तुमच्या ऑफिसमध्ये असते ना. अरे नाही 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 नाही, त्यानंतर ती आलीच नाही क्लिनिक मध्ये. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही झालं नाहीये. मी ठेवतो प्लीज, पण सांगाल. बर बर, ओके ओके, ठीक आहे, बाय. थँक्स, मी इथे नाही असं सांगितल्याबद्दल.